पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत भारतासाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। होर्मुझ सामुद्रधुनी जवळपास 4 आठवड्यांपासून बंद होती, मात्र आता इराणने भारतासह काही मित्र राष्ट्रांसाठी ती पुन्हा खुली करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे जागतिक तसेच भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असल्याचं मानलं जात आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी गुरुवारी अधिकृतपणे ही घोषणा केली। त्यांनी स्पष्ट केलंय की भारत, चीन, रशिया, पाकिस्तान आणि इराक यांसारख्या मित्र राष्ट्रांच्या जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्गक्रमण करण्याची परवानगी देण्यात आली आहे। मुंबईतील इराणच्या वाणिज्य दूतावासाकडूनही याबाबत माहिती देण्यात आली आहे। अमेरिका आणि इस्रायल सोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने या सामुद्रधुनीचा वापर दबाव तंत्र म्हणून केला होता। या मार्गातून जगातील सुमारे 20% तेल आणि मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायूची वाहतूक होते। त्यामुळे हा मार्ग बंद झाल्याने जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला। भारतासारख्या आयात आधारित देशांमध्ये इंधन, गॅस आणि खतांच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले, तसेच दरवाढीचा फटका सामान्य नागरिकांना बसला। या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र संघ आणि त्यांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी वारंवार सामुद्रधुनी खुली करण्याचे आवाहन केले होते। गुटेरेस यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले की होर्मुझ सामुद्रधुनी दीर्घकाळ बंद राहिल्यामुळे तेल, वायू आणि खतांच्या वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला असून जागतिक शेती हंगामावरही त्याचा विपरीत परिणाम होतोय। त्यांनी युद्ध तात्काळ थांबवण्याची गरज अधोरेखित केली। दरम्यान इराणच्या या निर्णयामुळे भारताला मोठा दिलासा मिळणार आहे। ऊर्जा पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता असून इंधन दर स्थिर राहण्यास मदत होईल, तसेच औद्योगिक उत्पादन, वाहतूक व्यवस्था आणि शेती क्षेत्रावर होणारा ताण कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तज्ज्ञांच्या मते हा निर्णय केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे तर रणनीतिक दृष्ट्याही महत्त्वाचा आहे। भारताचे पश्चिम आशियातील संबंध आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। पुढील काळात या संघर्षाचा काय परिणाम होतो आणि होर्मुझ सामुद्रधुनी किती काळ खुली राहते याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देश उन्नती। नमस्कार।